नमस्कार. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत नवीन वेकेन्सी आलेली आहे. CHSL म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेवल जे 12th साठी असतं, 12th स्टँडर्ड पास यांच्यासाठी असतं. याची फॉर्म भरायची तारीख 8 एप्रिल ते 7 मे ही असणार आहे. त्यानंतर याची टियर 1 ची एक्झाम जून जुलै दरम्यान असणार आहे आणि टियर 2 ची डेट नंतर सांगितली जाईल. आता याची सॅलरी किती आहे बघूया. लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC आणि ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट म्हणजे JSA यांची सॅलरी 19,900 ते 63,200 असणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे DEO यांची सॅलरी असणार आहे 25,500 ते 81,100. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A यांची सॅलरी असणार आहे 25,500 ते 81,100. आता याची वॅकन्सी किती आहेत बघूया. याची वॅकन्सी अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे 3,712 वॅकन्सीज असणार आहेत. त्यानंतर याचं एज बघा, एज लिमिट किती आहे. याचं एज लिमिट ओपन साठी असणार आहे 18 ते 27 वर्ष. त्यानंतर SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे आणि OBC ला 3 वर्षाचं म्हणजेच SC ST साठी 32 वर्ष असणार आहे आणि OBC साठी 30 वर्ष याचे एज लिमिट असणार आहे. त्यानंतर आता आपण पुढे बघूया याची एज्युकेशन क्रायटेरिया काय. डेटा एंट्री ऑपरेटर साठी तुम्हाला 12th स्टँडर्ड पास पाहिजे सायन्स याच्यामधून आणि मॅथ्स हा सब्जेक्ट तुम्हाला 12th स्टँडर्डला पाहिजे. त्यानंतर DEO LDC यासाठी तुम्हाला 12वी पास लागणार आहे कोणत्याही स्ट्रीमचं. त्यानंतर याची ऍप्लिकेशन फी बघा. ऍप्लिकेशन फी 100 रुपये आहे नॉर्मल आणि वुमन कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट्स आणि फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स सर्व्हिसमन यांना कोणतीही फी नसणार आहे, त्यांना फ्री आहे. सर्व वुमन कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट आणि फिजिकल डिसेबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमन यांनी कंपल्सरी फॉर्म भरायचा आहे कारण त्यांना फॉर्म फीच नाही आहे. आता एक्झामिनेशन सेंटर्स बघूया कुठे कुठे आहेत. महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक मध्ये असणार आहे. आता याचं टियर 1 चं एक्झामिनेशन पॅटर्न बघा काय असणार आहे. इंग्लिश बेसिक नॉलेज असणार आहे 50 प्रश्न 25 प्रश्न 50 मार्कला. जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंग असणार आहे बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 मार्क. मॅथ्स असणार आहे बेसिक मॅथ्स 25 प्रश्न 50 मार्क. जनरल अवेअरनेस असणार आहे 25 प्रश्न 50 मार्क. याची एकूण वेळ या सगळ्यांना असणार आहे 60 मिनिट. त्यानंतर याला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे 0.50. एक चुकलं तर 0.50 तुमचे मार्क निगेटिव्ह होणार आहेत. टियर 2 एक्झामिनेशन. टियर 2 एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बघा आता सेक्शन्स असणार आहेत, 3 सेक्शन्स असणार आहेत. त्या पहिल्या सेक्शन मध्ये मॉड्यूल 1 मध्ये मॅथ्स असणार आहे 30 प्रश्न आणि रिझनिंग असणार आहे 30 प्रश्न. असे एकूण 60 प्रश्न असणार आहेत. एका प्रश्नाला 3 मार्क म्हणजेच 180 मार्क. 60 प्रश्न 180 मार्क असणार आहे आणि याला 1 तासाचा वेळ असणार आहे. त्यानंतर सेशन 2 बघा. सेशन 2 मध्ये मॉड्यूल 1 असणार आहे इंग्लिश लँग्वेज जे 40 प्रश्न असतील. मॉड्यूल 2 असणार आहे जनरल अवेअरनेस 20 प्रश्न असतील. असे एकूण 60 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 3 मार्काला म्हणजे 60 प्रश्न 180 मार्कला असणार आहेत. त्याच्यासाठी असणार आहे तुमच्याकडे 20 मिनिट. त्यानंतर इथं बघा त्यानंतर इथं बघा कॉम्प्युटर नॉलेज. कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे 15 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला म्हणजेच 15 प्रश्न 45 मार्काला आणि त्याच्यासाठी टायमिंग असणार आहे 15 मिनिट. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये तुमचं स्किल टेस्ट होणार आहे. टायपिंग किंवा कॉम्प्युटर स्किल्स टेस्ट होईल. त्याच्यासाठी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे आणि टायपिंग टेस्ट साठी 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. आता टियर 2 परत एकदा व्यवस्थित समजावून घेऊया आपण. 3 सेक्शन मध्ये टियर 2 ची एक्झाम होईल. पहिल्या सेक्शन मध्ये मॅथ्स रिझनिंग होईल
दुसऱ्या सेक्शन मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस आणि तिसऱ्या सेक्शन मध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट केलं जाईल आणि स्किल टेस्ट चेक केलं जाईल तुमचं टायपिंग स्किल टेस्ट. त्यानंतर इन डिटेल सिलेबस देखील यामध्ये दिलेला आहे. इंग्लिश लँग्वेज इन डिटेल सिलेबस दिलेला आहे. जनरल अवेअरनेस इन डिटेल सिलेबस दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चे इन डिटेल सिलेबस दिलेला आहे. जनरल अवेअरनेसचं देखील दिलेला आहे इन डिटेल सिलेबस. आणि या नोटिफिकेशनचं PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती सेंड केलं जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. त्यानंतर सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे शेवटच्या दिवसाच्या अगोदर. शेवटला सर्व्हर डाऊन होतं त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर याला अप्लाय करायचं आहे. थँक्यू.